खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी आपल्या कामाचा धडाका लावलाय। मंगळवेढ्याला त्यांनी नुकतीच भेट दिली आहे आणि या भेटी दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर चक्क टमटम मधून प्रवास केला। मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ येथील ग्रामदैवत कामसिद्ध देवाची यात्रा भरली। कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे कामसिद्ध देवीच्या दर्शनासाठी प्रथमच खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनीही हजेरी लावली। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे प्रथमच बुधवारी मंगळवेढा दौऱ्यावर आलेल्या होत्या। या दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी चक्क टमटम मधून केलेला प्रवास चर्चेचा विषय ठरलाय। प्रणिती शिंदे यांनी खोमनाळ येथील ग्रामदैवत कामसिद्ध देवीचं दर्शन घेतलं। यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे विजयी होणार की आमदार राम सातपुते विजयी होणार यावर 10,000 रुपयांची शर्यत लागली होती। यात खोमनाळ येथील मच्छिंद्र इंगोले यांनी प्रणिती शिंदे जिंकतील असा दावा केला होता। निकालानंतर सोलापूरमधून प्रणिती शिंदे जिंकल्याचं स्पष्ट झालं। ही शर्यत जिंकणारे मच्छिंद्र इंगोले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। देवीच्या पालखीची मिरवणूक सुरू झाल्यानंतर शिंदे यांनी पालखीचं दर्शन घेतलं। पालखी दर्शनानंतर काही कार्यकर्त्यांनी चहापानासाठी प्रणिती शिंदे यांना घरी येण्याचा आग्रह केला। खासदार शिंदे यांनीही कार्यकर्त्यांचा आग्रह न मोडता त्यांची इच्छा पूर्ण केली। छोटा टेम्पो असल्यामुळे चालकांनाही गर्दीतून वाट काढत प्रणिती शिंदे यांना काँग्रेस कार्यकर्ते सुधाकर कांबळे यांच्या घरापर्यंत पोहोचवलं। शिंदे यांनीही कार्यकर्त्यांना न दुखवता त्यांची इच्छा पूर्ण केली। प्रणिती शिंदे यांनी आपली गाडी सोडून दुधाच्या गाडीतून केलेला हा प्रवास मंगळवेढ्यात चर्चेचा विषय ठरलाय। पण मंगळवेढ्याच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दुधाच्या गाडीतून केलेला प्रवास हा चर्चेचा विषय झालाय। काँग्रेसचे कार्यकर्ते सुधाकर कांबळे यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी पुरेसा रस्ता नव्हता। खासदार शिंदे यांची गाडी कांबळे यांच्या घरापर्यंत जाणं शक्य नव्हतं। गर्दीतून मोटारीसाठी वाट काढणं अडचणीचं ठरू लागल्यानं त्यावेळी मंगळवेढ्यावरून निंबोणीकडे जाणाऱ्या दुधाच्या गाडी चालकाला हात करून काँग्रेसचे कार्यकर्ते सुधाकर कांबळे यांच्या घरापर्यंत सोडण्याची विनंती केली।